चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। त्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार हेमंतजी रासने, महापालिका आयुक्त मान्य राजेंद्रजी भोसले, व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, महानगरपालिकेचा अत्यंत महत्त्वाकांक्षी हा सगळा प्रकल्प सिंहगड रस्त्यावरती गेल्या अनेक वर्षाची रहिवाशांची मागणी होती। सिंहगड रस्त्यावरचं वाढता वाहतुकीवरचा ताण जो होता तो या पुलाच्या निर्मितीमुळे निश्चितपणे आता कमी होईल। पुण्यातील सर्वाधिक लांबीचा उड्डाण पूल म्हणून आज या पुलाचं उद्घाटन होत आहे। जवळपास 2120 मीटरचा हा पूल हा पुण्यातील सर्वाधिक लांबीचा उड्डाण पूल ठरला आणि त्याची खरं तर गरज होती। या पुण्याच्या सगळ्याच बाजूने आपण जर विचार केला तर आज पुण्याच्या एकूण वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करता पुण्यातील या सुविधेचे निश्चितपणे आवश्यकता होती। आणि म्हणून पुण्यात आपण जर पाहिलं तर मागच्या काही वर्षामध्ये खूप काही गोष्टी या पुण्याच्या एकूण विकासाच्या संदर्भात महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, या सगळ्यांच्याच माध्यमातून आपण पाहिलं तर पुण्याला या देशातील सर्वोत्कृष्ट शहर करण्यासाठी म्हणून अनेक मोठे प्रकल्प या पुण्यामध्ये सुरू झाले। आज आपण पाहिलं की इतक्या वर्ष कागदावरची मेट्रो आज या पुण्यामध्ये सुरू झाली आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींच्या शुभास्ते ज्या मेट्रोचं भूमिपूजन झालं त्यांच्याच हस्ते त्यांच्याच कार्यकालामध्ये या पुण्यातल्या मेट्रोचं उद्घाटन सुद्धा झालं आणि आज आपल्या पुण्यामध्ये 32 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची मेट्रो आज सुरू आहे। मित्रांनो, आपल्या या भागातल्या सुद्धा विचार करता पुढच्या काळामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून मान्य देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, मान्य शिंदे साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली कायमच पुण्याचा विकासाचा विचार केला गेला आणि म्हणून आता खडकवासला ते कराड या नवीन मेट्रो मार्गाला सुद्धा राज्य सरकारने मान्यता दिली, त्याचे DPR झाले। पुढच्या काळामध्ये आज वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाची अंतिम मंजुरी केंद्राच्या कॅबिनेट मध्ये राहिली, ती सुद्धा लवकरात लवकर आपण आता मिळवणार आहोत। त्यामुळे पुढच्या काळामध्ये या शहराच्या वाहतुकीचा विचार करता आमची सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठीची म्हणून जी काही गरज असेल, PMPMLच्या ताफ्यामध्ये मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं जवळपास 1500 नवीन बसेस, या बसेस आणि CNGच्या बसेस आज या ताफ्यामध्ये आल्या। मेट्रो मार्ग नव्यानं खूप वाढतायत। आज जो उड्डाण पूल केला, अशा उड्डाण पुलाच्या अनेक योजना, अनेक प्रकल्प मागच्या काळामध्ये झाल्या। मला आठवतं की 2018 ते 19च्या काळामध्ये ज्यावेळेला मी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो त्यावेळेला या सिंहगड रस्त्यावरच्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी म्हणून इथे सगळ्या लोकप्रतिनिधींची मागणी होती आणि त्यावेळेला या शहरातल्या वाहतुकीसाठी आपण 3 नवीन प्रकल्प त्यावेळेला अर्थसंकल्पामध्ये आणले। हा पूल असेल, आपला नदीवरचा सन सिटी ते कर्वेनगरचा पूल असेल आणि नळस्टॉपचा दुहेरी उड्डाण पूल असेल, हे 3 उड्डाण पूल त्यावेळेला अर्थसंकल्पामध्ये आणता आले आणि त्यानंतर सातत्यानं हे तिन्ही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्या मंडळींनी मदत केली। त्यावेळेला ज्यावेळेला हा प्रकल्प मंजूर झाला त्यावेळेला राज्यामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, या प्रकल्पांना मंजुरी मिळाली, पण त्यानंतर मी आपल्याला सांगेन की प्रत्यक्षामध्ये या प्रकल्पाला ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून दादा काम करत होते, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि हे सगळे प्रकल्प त्यानंतर सातत्याने आपले आमदार माधुताई असतील, दादांचं मार्गदर्शन असेल, आपल्या सगळ्या मंडळींनी याच्यामध्ये खूप काम केलं आणि आज प्रकल्प हा आपला पूर्ण होताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि त्यामुळे सिंहगड रोडचे आमचे सगळे नागरिक राजाराम पुलापासून अगदी शेवटच्या टोकापर्यंत, अगदी सिंहगड पायथ्यापर्यंत म्हटलं तरी चालेल, आज इतक्या मोठ्या प्रमाणात आज वाहतुकीची कोंडी सगळी कमी होईल। पुढच्या काही दिवसामध्ये जून महिन्यामध्ये तिकडचा जो वन वे आहे, जो पूल आहे, त्याचंही उद्घाटन होईल, त्याची सुरुवात होईल असं महानगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून आम्ही सगळेजण, महापालिका आज प्रशासक म्हणून आहे तिथं काम करते, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी असतील, दादा असतील, शिंदे साहेब असतील, यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे, केंद्रामधलं मोदीजींचं सरकार आहे, हे सगळे आम्ही कटिबद्ध आहोत या पुण्याच्या विकासासाठी, पुण्याच्या प्रगतीसाठी आणि म्हणून आज पुण्याचं जर आपण पाहिलं तर कायापालट होतोय। जरी लोकसंख्या वाढली, जरी नागरिकीकरण वाढलं, स्वाभाविकपणे
हे झाल्यानंतर इथले नागरिक प्रश्न वाढणार आहेत, परंतु त्याची आधीच काळजी घेतली जाते. मी आपल्याला सांगेल की आजही देशामध्ये सर्वात राहण्याचं सुरक्षित शहर पहिली पसंती म्हणून आपल्या पुण्याचं नाव घेतलं जातं. हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून जे कमी असेल ते या ठिकाणी या नागरिकांच्या पुणेकरांच्या सेवेसाठी सुविधेसाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. आजही तुम्हाला सांगतो की आज इतकं मोठं शहर झालं, जवळपास 2400 मेट्रिक टन कचरा आपल्या शहरात जमा होतो, पण आपल्या महानगरपालिकेचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे की यातला 1 किलो सुद्धा कचरा आज डंप होत नाही. 100% कचऱ्यावरती प्रक्रिया राबवणारा जवळजवळ 60 लाख लोकसंख्या झालेलं आपलं शहर असताना सुद्धा इतके मोठे प्रकल्प आज शहरात. मी अधिक वेळ घेणार नाही, दादांनाही पुढे जायचंय आणि आपलाही वेळ फार घेणार नाही, पण एक चांगला आणि महत्वाकांक्षी प्रकल्प त्याचं आज लोकार्पण होतंय. त्याच्यावरून आज मला असं वाटतं की सिंहगड रोड अशी आहे आनंदानं आज खरं तर खूप मला वाटतं खूप आनंदी आहेत, खुश आहेत आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आहे. महानगरपालिकेच्या आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन, आयुक्त असतील, सिटी इंजिनियर असतील, आमचे देशमुख असतील, या पुलासाठी ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आपले आमदार आज या ठिकाणी नाहीत, त्यांनी सुद्धा सातत्यानं त्यांनी या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केला आणि म्हणून सर्वांनी मिळून केलेलं काम आहे. पुढच्या काळामध्ये आज आम्ही सुद्धा सगळे निश्चितपणे या पुण्याच्या विकासासाठी, पुण्याच्या प्रगतीसाठी मान्य दादांच्या नेतृत्वाखाली असेल, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी आहोत. पुन्हा एकदा या आजच्या पुलाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं सर्वांना मनापासून शुभेच्छा, सर्वांचं अभिनंदन. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच MDH.